नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आत्ता मी नरिमन पॉईंटमधल्या म्हणजे आता समोर माझ्या मंत्रालय आहे आणि त्याच्या समोरच हे शिवालय जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं संपर्क कार्यालय आहे. या ठिकाणी मी आता उभा आहे. तुम्ही बघत असाल आजूबाजूला एक तर SRP सगळ्या आहेत, सगळा पोलीस बंदोबस्त तैनात आहेत, कारण वातावरणच तसं सगळं तणावपूर्ण आहे. आणि त्यामुळे आणि शिवालयमध्ये आत्ता उद्धव ठाकरे स्वतः शिवालयामध्ये उपस्थित आहेत आणि तिथे आता सगळे आमदार म्हणजे विधानसभेतले सगळे आमदार, विधान परिषदेतले सगळे आमदार हे या ठिकाणी आता उपस्थित आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक या ठिकाणी सुरू आहे. या बैठकीमागची जर कारणं आपण बघितली तर अत्यंत महत्त्वाची बैठक मी यासाठी म्हटलेलं आहे, कारण एकतर खासदार फुटीच्या या सगळ्या प्रकरणानंतर म्हणजे खासदार तर फुटलेले आहेत. तुम्हाला सांगायचं म्हणून सांगतो की या शिवालय पासून अवघ्या 500 मीटर अंतरावर यशवंतराव चव्हाण सेंटर आहे. YB चव्हाण सेंटर असं त्याला म्हटलं जातं. या YB सेंटरमध्ये आता जे 6 खासदार फुटलेले जे 6 खासदार आहेत, जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं फुटले आणि आता अधिकृतरित्या सगळ्यांनी सांगितलंय आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि आम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहोत. आता हे सगळे 6 खासदार तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की हे सगळे आता नंदनवन म्हणजे एकनाथ शिंदेचं जे निवासस्थान आहे, या नंदनवनमध्ये आता सगळे 6 खासदार उपस्थित आहेत. तिथेही बैठक चालू आहे. इकडे शिवालयमध्ये उद्धव ठाकरेंची बैठक चालू आहे, ती त्यांच्या आमदारांबरोबर चालू आहे. आणि आता हे 6 खासदार YB चव्हाण सेंटरला येणार आहेत. तिथे आल्यानंतर एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये या 6ही खासदारांचा पक्षप्रवेश हा तिथे मोठ्या थाटामाटा पद्धतीनं होणार आहे. आणि एकूण म्हणून म्हणलं की आता या रस्त्यावर पूर्णतः आपण बघतोय की पोलीस बंदोबस्त, CRPF सगळा उतरवलेला आहे. तणावपूर्ण वातावरण आहे. हे तणावपूर्ण मी का म्हणतोय, कारण शिवसेनेकडनं ऑपरेशन तुडवा अशा पद्धतीची एक आदेश सुद्धा अघोषित आदेश हा देण्यात आलेला आहे. पण आता तुम्हाला इंटरेस्ट असेल की शिवालयमध्ये काय चालू आहे. शिवालयमध्ये सगळे आमदार आहेत. याच्यामध्ये प्रमुख कारण या बैठकीचं महत्वाचं कारण असं आहे, एक तर हे 6 खासदार फुटलेले आहेत, यांच्याविषयीची पुढची मोडस ऑपरेंटी काय ठेवायची. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता उद्धव ठाकरे आक्रमक झालेले आहेत आणि कालच त्यांनी संजय दिना पाटील यांचा जो मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई, या ईशान्य मुंबईतल्या संजय दिना पाटलांच्या मतदारसंघामध्ये स्वतः उद्धव ठाकरे गेले. तिथल्या मतदारांबरोबर त्यांनी माफी मागितली आहे मतदारांची की आमच्या पक्षाकडनं उभा राहिलेला हा खासदार, आमच्या पक्षाकडून निवडून आलेला हा खासदार आज आमची साथ सोडून हा दुसऱ्या पक्षामध्ये गेलाय. हे यासाठी मी माफी मागतो, कारण तुम्ही उद्धव ठाकरेंचा पक्ष म्हणून त्याला निवडून दिलं आणि आज त्यांनी पक्ष बदललेला आहे, तो फुटलेला आहे, म्हणून मी माफी मागतो. अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी आता दौरा सुरू केलेला आहे. ईशान्य मुंबईपासून हा दौरा सुरू झालाय आणि उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत की आता जे 6 खासदार फुटलेत या 6 खासदारांच्या मतदारसंघामध्ये मी जाणार आहे. तिकडे जाऊन आज काय कमी पडलं या खासदारांना, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असं काय मिळालं नाही, जे जे आरोप उद्धव ठाकरेंवर या खासदारांनी केलेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा फुटून कोणी जातो तेव्हा त्याच्या मागे असतं विकासाचं कारण. विकास होत नाही. अरे तुम्ही निवडून आलात, तुम्ही अशा पक्षातनं निवडून आलात की जो त्यावेळेला सुद्धा विरोधी बाकावर होता, तेव्हा तुम्हाला समजलं नाही. आणि जेव्हा आता तुम्हाला याची जाणीव झाली आहे की आता आपली स्वतःची जर प्रगती करायची असेल आणि मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपल्याला सत्ताधाऱ्यांबरोबर गेलं पाहिजे. पण असं कुठेही नाही. आज संविधानामध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर संविधानात सुद्धा जे विरोधी पक्ष आहेत या विरोधी पक्षातल्या आमदारांना, खासदारांना कशा पद्धतीनं निधी दिला पाहिजे अशा देखील तरतुदी आहेत. आणि जर का तुम्हाला निधी मिळत नसेल तर तुम्ही त्याविषयी आवाज उठवू शकता. पण सोपा मार्ग काय आहे तर आपण दुसऱ्याच्या पक्षामध्ये जायचं, म्हणजे निवडून यायचं एका पक्षातनं, मतदारांनी विश्वास आपल्यावर टाकायचा निवडून देण्यासाठी आणि मग निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करायचा. त्यासाठीच आता उद्धव ठाकरे या 6 खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाण्याची रणनीती आखली आहे. तिथे जाऊन नेमकं काय कार्यक्रम करायचा, आपल्या तिकडच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना कोणते कार्यक्रम द्यायचे, हे सगळं आता या बैठकीमध्ये निश्चित होताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे एक
कुणकुण देखील आपल्याला होती. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या बाबतीमध्ये म्हटलं जात होतं की आता हे 6 खासदार जसे फुटलेत तसे आकडा सांगितला जात होता की 16 आमदार सुद्धा फुटणार आहेत. आज उद्धव ठाकरेंच्या बरोबर आमदार किती आहेत? आज उद्धव ठाकरेंच्या बरोबर 20 आमदार आहेत. त्यातले 16 आमदार फुटणार अशी चर्चा सुरू केली. त्या पाठोपाठ नगरसेवक फुटणार याची चर्चा सुरू केली. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे कायमच म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कामकाजाची जर आपण पद्धत बघितली तर उद्धव ठाकरे कायम आपल्या निवडून आलेल्या उमेदवारावर विश्वास टाकतात. पण प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाल्याचंच आपल्याला बघायला मिळालंय. या 6 खासदारांनी सुद्धा तो विश्वासघात केलाय आणि पुढे असं काही उद्भवू नये म्हणून आधीच आमदारांशी चर्चा करणं, आमदारांना काय कमी पडतंय, कारण निधीचा मुद्दा हा वारंवार उठवला जातो. त्यामुळे आमदारांना निधी कुठला कमी पडतोय, किती कमी पडतोय, त्यांच्या मतदारसंघातली कामं कोणती प्रलंबित आहेत, कोणती कामं त्यांना करायची आहेत. आणि त्याचप्रमाणे जो आरोप सातत्याने होतोय की उद्धव ठाकरे आमच्या भागामध्ये येत नाहीत किंवा आदित्य ठाकरे येत नाहीत, आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर फिरण्याची पूर्णतः तयारी आणि रणनीती आखलेली आहे. त्याची चर्चा इथे होणार आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आजपासून पावसाळी अधिवेशन विधानसभेचं सुरू होत आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये कोणत्या मुद्द्यावर सरकारला घेरायचं त्याची जी रणनीती आहे ती सुद्धा आखणं फार महत्वाचं आहे. कारण आमदार जे आहेत हे आमदार त्या सभागृहामध्ये असणार आहेत, तेव्हा कोणत्या पद्धतीची रणनीती अवलंबायची, कोणत्या मुद्द्यांवर सरकारला घेरायचं, त्यातले सगळ्यात महत्वाचे प्रबळ मुद्दे तर आपल्याला माहिती आहेत. शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या बाबतीतला मुद्दा आहे ज्याच्यावर आंदोलनं झाली आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सुद्धा आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे त्या मुद्द्यावर सरकारला घेरलं जाणार आहे. आज ज्या पद्धतीने महागाई वाढतीये या महागाईच्या मुद्द्यावर घेरलं जाणार आहे. आणि ज्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याच्या बाबतीमध्ये सुद्धा विधान भवनामध्ये आवाज उठवण्याची रणनीती सुद्धा विरोधी पक्ष आखतोय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण बघतोय की उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व आमदार जे आहेत या आमदारांना बोलवलंय. आज महाराष्ट्रातनं सर्व ठिकाणावरनं आमदार इथे उपस्थित आहेत. आता किती आमदार आहेत त्याचा आत्ता आकडा आपल्याला कळालेला नाही, पण तो काही वेळानंतर आपल्याला कळेल. आल्यानंतर आपण आमदारांशी बोलण्याचा प्रयत्न करू. बैठकीमध्ये काय झालं, उद्धव ठाकरेंनी काय मार्गदर्शन केलं, हे सगळं आपण बघूयात. पण आज सर्वार्थाने उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडवर आलेत. उद्धव ठाकरे आक्रमक झालेत आणि जे फुटून गेलेले खासदार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा एक ऍक्शन प्लॅन हा तयार केला जाणार आहे. आणि आमदारांच्या दृष्टीनं सुद्धा आता त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न, त्यांच्या मतदारसंघातले कोणत्या गोष्टी ज्या प्रलंबित आहेत विकासाच्या दृष्टीनं, ह्या सगळ्यावर उद्धव ठाकरे चर्चा करतायत. या सगळ्या अर्थाने ही बैठक अत्यंत महत्वाची आहे. बैठक संपल्यानंतर या बैठकीचे अपडेट्स जे आहेत ते मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवीन. तोपर्यंत पाहत राहा प्राईम टाइम महाराष्ट्र.